हॅलो, आज मी आली आहे FC रोडला. हो, पुणेकरांसाठी FC रोड हे काही नवीन ठिकाण नाहीये. इथून दररोज हजारो लोक जातात. कधी तुम्ही इथे शॉपिंग करायला आला असाल किंवा मैत्रिणीची शॉपिंग करून द्यायला आला असाल किंवा इथलं चॅट फूड सुद्धा एकदम फेमस आहे. पण रीडर्स डायस वरती मी येऊन बोलत आहे तर डेफिनेटली आज आपण असं काहीतरी भन्नाट एक्सपेरिमेंट करणार आहोत, जिथं तुम्ही बऱ्याचदा येऊन तर गेले असाल पण या हिडन बुक शॉप बद्दल तुम्हाला माहित सुद्धा नसणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते. आजचा हा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी रीडर्स डायसला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा सुंदर छान छान बुकिश व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करण्यासाठी बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. नाव लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ. तर या FC रोडवर जर तुम्ही आलात तर तुम्हाला लक्षात येईल की इथे खूप साऱ्या पोरी असतात. हो, आणि इथे हे बुकशॉपच्या बाजूलाच जर तुम्ही बघाल तर असे एकदम 100 रुपयाला टॉप भेटतील एवढे चिपेस्ट स्टॉल्स असतात. आणि या स्टॉल्स वरती खूप साऱ्या पोरी तर असतातच पण पोरींसोबत पोरं सुद्धा असतात. पण कधी तुम्ही इथून समोरून जाताना हे बघितलं सागर आर्केड नावाचं, ऑफकोर्स बघितलं असेल. त्याच्या साईडचं मोबाईलचं शॉप सुद्धा बघितलं असेल आणि त्याच्या साईडचं हे मेट्रोवालं सुद्धा शॉप बघितलं असेल, जिथे तुम्हाला खूप छान छान बॅग्स आणि चष्मे भेटतात. पण त्यासोबतच या सुंदर बेसमेंटला तुम्ही इथं आलात ना की तुमचा बाहेरच्या जगाशी संबंध संपतो आणि इथल्या नवीन जगाशी संबंध चालू होतो. हो, आज मी तुम्हाला बुक वर्ल्डला घेऊन जाणार आहे. येस, बेसमेंट मध्ये आहे हे शॉप. सो तुम्ही बघाल की असं खाली जायला एकदम एक वेगळा रनवे टाईप आहे, जिथं जाताना असं वाटतं की वाव, आपण एखाद्या कुठल्या तरी गूढ रहस्य असलेल्या कादंबरीच्या स्टोरीमध्ये प्रवेश करतोय. सो नाव चला आपण बघूया आत काय आहे ते. तर आता इथे आतमध्ये आल्यानंतर ना मला की म्हणजे बाहेरचा गोंगाट, बाहेरची गर्दी, हॉर्नचे आवाज आणि ते खूप सारे काय म्हणतात त्याला ऊन वगैरे याचं मला काहीच जाणीव होत नाहीये, कारण की मी आता जाते एका नवीन ॲडव्हेंचरवर ज्याचं नाव आहे बुक वर्ल्ड. असं आतमध्ये आल्या आल्या एवढं भारी वाटतंय ना. आणि आता मला आवाज थोडासा कमी करावा लागणार आहे, कारण हे बुक शॉप आहे जिथे लोक शांत पुस्तकं वाचायला आणि बघायला येतात. या पुस्तकाच्या दुकानात पाय ठेवल्या मला असं वाटते की हे पुस्तक फक्त म्हणजे पुस्तकं विकणाऱ्यांचं दुकान नाहीये, तर ही जागा पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी आहे. कारण मी आता इथे आतमध्ये आलेली आहे आणि तसं माईकमुळे नॉईज कॅन्सल झाला असेल पण स्टील मी तुम्हाला सांगू शकते की मला इथं फक्त आणि फक्त फॅनचा आवाज ऐकू येतोय. बाहेरचा कसलाच गोंगाट, गर्दी काहीच ऐकू येत नाहीये. आणि म्हणूनच की काय इथं आल्यावर ना मला असं एखादं गूढ ठिकाणी गेल्यासारखं वाटतंय. तसं पाहायला गेलं तर इतर बुकशॉप प्रमाणे इथे सुद्धा पुस्तकं जी आहेत ती सेक्शन वाईज डिवाइड केलेली आहेत. आता मी ज्या सेक्शनमध्ये आहे तो ओल्ड बुक्सचं सेक्शन आहे. आणि मी सांगते, जे लोक फक्त आणि फक्त ऑनलाईन पुस्तकांच्या खरेदीवर विश्वास ठेवतात ना, तुमच्यासाठी ही जागा नाहीये. किंवा तुम्ही ना एकदा इथे येऊन बघा, कारण की तुम्ही म्हणजे इथे या बुकशॉपमध्ये येऊन पुस्तकं विकत घेण्याचा जो एक्सपिरियन्स असणार आहे तो वेगळाच आहे, की तुम्ही ॲक्च्युली त्यांना स्पर्श करू शकता. हे जे आहे ना, हे खूपच जुनं पुस्तक आहे बरं का. ह्याचे ना असे काठ सुद्धा मोडलेले आहेत. मला सांगा बरं, हे तुम्हाला ऑनलाईन बुकशॉपमध्ये कसं मिळेल? किंवा जे तुम्ही Amazon, फ्लिपकार्टवरून पुस्तकं मागवत असाल, तुम्हाला हा एक्सपिरियन्स कळणारच नाही की जुन्या पुस्तकांचा सुगंध कसा असतो. तुम्हाला दाखवेल मी की या पुस्तकाचे ना, हे बघा, पेजेस सुद्धा असे थोडेसे त्यांचे कलर पण चेंज झालेले आहेत. सो अशा एक्सपिरियन्सेससाठी ना म्हणजे मी तर मरते, लिटरली मरते माहिती का. आणि यासाठीच मी एवढ्या उन्हात घराच्या बाहेर पडली आहे आणि इथे आलेली आहे. पुस्तकांचा महासागर काय असतो ना, तो तुम्ही बुक वर्ल्ड या बुकशॉपमध्ये येऊन प्लीज एक्सपिरियन्स केला पाहिजे. ज्या सेक्शनमध्ये मी होते तिथे मोस्टली सगळी इंग्रजीच पुस्तकं होती. सो तुम्ही जर फक्त मराठी पुस्तकं वाचत असाल पण जर तुम्हाला इंग्रजी पुस्तकं वाचायची इच्छा असेल, हिंदी पुस्तकं वाचायची इच्छा असेल, तर तुम्ही इथं येऊन ती पुस्तकं एक्सप्लोअर करू शकता. आणि विशेष म्हणजे या सगळ्या पुस्तकांची ना मला ही एक गोष्ट खूप आवडली की सगळी पुस्तकं खूप चांगल्या म्हणजे जुनी पुस्तकं दिसतात. हे जे कृष्ण किनारा जे पुस्तक आहे अरुणा ढेरे यांचं, हे पुस्तक मला आठवतंय माझ्या एका मैत्रिणीने मला 5 वर्षांपूर्वी दिलं होतं.
ज्याच्यामध्ये श्रीकृष्णाचं, द्रौपदी, त्याच्यानंतर कुंती आणि मला असं वाटतंय की राधा, या तिघींसोबत त्याचे जे इंडिव्हिज्युअल कॉन्व्हर्सेशन्स होते ना, ज्याला आपण असं म्हणतो की ज्याचं म्हणजे जगाशी त्याचा काहीच संबंध नाहीये, पण त्या तिघींशी त्याचं जे पर्सनल कनेक्शन होतं ते मला या पुस्तकात वाचायला मिळालं होतं. आणि तेव्हापासून मला असं वाटलं की ओके, दिस इज द रिझन व्हाय की श्रीकृष्णाला म्हणतात की बाबा म्हणजे नसं कायम गोपींमध्ये राहायचा तो वगैरे, ते रिझन असू शकतं. त्यानंतर मला इथे हे महाभारतातील 108 अद्भुत रहस्य समर यांचं पुस्तक दिसलं. याच्या तुम्ही रीडर्स डायसवरती आजपर्यंत अनेक रील्स वगैरे पाहिले असतील, सो तुम्ही हे सुद्धा पुस्तक इथे, म्हणजे असं नाही की फक्त जुनी पुस्तकं आहेत, याचा अर्थ इथे नवीन सुद्धा पुस्तकं वाचायला मिळतात. आणि त्यानंतर माझी जी नजर पडली आहे ना, तर त्या पुस्तकाविषयी जर मी बोलायला चालू केलं ना आता, तर हा व्हिडिओ इनफ नाहीये, या व्हिडिओचा टाइम स्लॉट सुद्धा इनफ नाहीये, कारण की ही माझ्या फेवरेट लेखकाची पुस्तकं आहेत, ज्याच्याबद्दल म्हणजे जितक्या वेळा मी बोलेल आणि जितकं बोलेल ते कमी आहे. वपू काळे, पार्टनर, आपण सारे अर्जुन आणि वपुर्झा, या 3 पुस्तकांवरती म्हणजे मी इतकं भरभरून प्रेम केलंय आणि या 3 पुस्तकांनी मला एवढं दिलंय ना की ज्याची गणती होऊच शकत नाही. हो, आता या 3 पुस्तकांच्या व्यतिरिक्त मला इथे जी पुस्तकं दिसत आहेत ना, त्याच्यामध्ये ही वेल फेमस पुस्तक आहेत, हिंदू आणि भुरा, शरद बाविस्कर यांची. याला अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित केलं आहे. सो ही हातात घ्यायला तर जड आहेतच, पण हो, डोक्यामध्ये पचवायला सुद्धा जड आहेत बरं का. या पुस्तकांना जर मी मोजायला चालू केलं ना, तर मी उजळणी विसरून जाईन. का माहिती का, एवढी खचखचून भरलेली आहेत ना पुस्तकं, कुठल्याच शेल्फमध्ये ना दुसरी नवीन पुस्तकं ठेवायला जागा नाहीये. आणि म्हणूनच तुम्ही बघाल की इथे ना अशी पुस्तकांची रांग लागलेली आहे, ॲज इफ ही पुस्तकं पण म्हणत असतील की आम्हाला वर कधी जागा मिळेल. म्हणून मी जास्त त्या पुस्तकांच्या जवळ जाऊ शकत नाही, कारण मी बूट्स घातलेले आहेत आणि तिथे जवळ जाणं मला थोडंसं काय म्हणतात, अनएथिकल किंवा चुकीचं वाटतंय. पण एक पुस्तक मला आता डोळ्यासमोर आलंय. ही मांगा सिरीजचं सेक्शन आहे पूर्ण. आणि इफ यू आर माय फ्रेंड यू शुड नो आय एम अ बिग फॅन ऑफ नारुतो सिरीज बरं का. म्हणजे त्या नारुटोला ना मी इतकं माझ्या असं मनामध्ये असं खोल रुतवून ठेवलेलं आहे ना, की त्याची फिलॉसॉफी, त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि नारुटोच्या सिरीजमधलं प्रत्येक कॅरेक्टर एपिक आहे, इन्क्लुडिंग सास्के. आय नो सास्केचं नाव घेतलं तुम्ही मला शिवाय घालाल, पण ओबिटो आहे, त्याच्यानंतर साकुरा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या सगळ्यामध्ये युरुका सेन्से असते. आणि त्यांच्यामुळे नारुटोच्या कॅरेक्टरला जो त्याच्या म्हणजे व्यक्तिमत्वाला जी पर्सनॅलिटी त्याची डेव्हलप झाली आहे ना, बापरे. म्हणजे खरंच ही पुस्तकं जर अशा ह्याच्यावरती, अशा हे उलट आहे की सरळ आहे मला हे पण नाही कळते, हे सरळच आहे. तर अशा मांगा सिरीजमधून तो नारुटो नावाचा ॲनिमे कॅरेक्टर उदयाला आला होता. सो तुम्हाला जर मांगा सिरीजचे फॅन असाल, तुम्हाला जर ॲनिमेज आवडत असतील, तरी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता, कारण की या मांगा सेक्शन सोबतच इथे लहान मुलांना वाचायची सुद्धा पुस्तकं आहेत. आणि लहान मुलं म्हणल्यानंतर हे सुधा मूर्ती यांची सुद्धा पुस्तकं आहेत की जी तुमच्या म्हणजे शाळेत जायला चालू केलेल्या किंवा वाचायला सुरू केलेल्या मुलांना सुद्धा वाचायला आवडतील. आणि या सेक्शनची मला अशी खासियत वाटली की इथे लाईट सुद्धा व्यवस्थित आहे, की ज्यामुळे जर तुम्ही एखादं पुस्तक असं हातात घेतलं आणि जर तुम्ही असं वाचायला चालू केलं तर ऑफकोर्स इथे बुकशॉपमध्ये आलाय तुम्ही, तर असं लगेच डायरेक्ट बघून घेऊन तर नाही जाणार हो ना, तुम्हाला थोडा वेळ लागेल त्या पुस्तकात काय आहे जाणून घ्यायला. तर तुम्ही असं शांतपणे उभं राहून इथे वाचू शकता, किंवा मी तर म्हणेल तुम्ही बसूनही वाचू शकता. आणि हा एक्सपिरियन्स म्हणजे इथं आल्यानंतर मला असं वाटतं माझा 1 तास कसा जाईल मला कळणार सुद्धा नाहीये. सो आय डोंट नो हा व्हिडिओ किती मोठा होणार आहे, बघूया. ओल्ड बुक्स, चिल्ड्रन बुक्स, मांगा सिरीजचं सेक्शन, हे सगळं झाल्यानंतर आता मी जातीये नॉन फिक्शनमध्ये. आय नो इथे अनेक लेखक बसलेले आहेत मला अशा फिलॉसॉफी सांगायला की तू आयुष्यात हे करू नको, ते करू नको, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण या नॉन फिक्शन सेक्शनमध्ये आल्यानंतर मला माहिती आहे की मी यांच्याशी दिवसभर गप्पा मारू शकते, मी यांच्याशी माझे प्रॉब्लेम्स शेअर करू शकते की मी टाईम मॅनेजमेंट कसं करू, मी माझ्या करिअरवरती कसं फोकस करू. जसे की आता मला इथे समोर दिसलंच आहे, ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. डेली लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टींकडे बघण्याचं तुमचं ॲटिट्यूड
कसा असतो त्यानुसार तुमचा दिवस कसा जाईल, चांगला जाईल की खराब जाईल, रात्री आल्यानंतर बायकोसोबत भांडण होईल का तुम्हाला शांत सुंदर छान झोप लागेल, हे ठरवलेलं असतं. हे डिपेंड असतं. त्यासाठी तुम्ही ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग हे पुस्तक वाचू शकता. आणि त्यासोबत आता इथे जर तसं बघायला गेलं तर मला मोस्टली इंग्रजी पुस्तकं जास्त भेटत आहेत. आणि मला हे सांगायला थोडं पण म्हणजे लाज शरम नाही वाटत आहे की यातली बरीच पुस्तकं मी वाचलेली नाही आहेत. आधी यांच्यासमोर उभा राहिल्यावर मला असं वाटतं आपण किती छोटे आहोत. आपण घरी बसून म्हणतो की ये माझं हे एक पुस्तक वाचून झालं, ते एक पुस्तक वाचून झालं, आणि मग मी इंस्टाग्रामवर त्याच्या स्टोरीज टाकते, 3 books डन, 4 books डन. सो असं म्हणजे कितीही व्हिडिओज कितीही बनवले किंवा कितीही मी सांगितलं की हे पुस्तक छान होतं ते होतं, पण अशा पुस्तकांच्या शॉपमध्ये आल्यावर न वाचलेली पुस्तकं बघून ना असं वाटतं की यार म्हणजे काय तू काय तृप्ती बेडकासारखं डबक्यात उभा राहूनच डराव करते. हे खरं जग आहे. एवढी पुस्तकं आहेत वाचण्यासारखी, आणि मला असं वाटतं एक आयुष्य सुद्धा पुरेसं नाही आहे एवढी पुस्तकं वाचण्यासाठी. सो होतील का यार तेवढी पुस्तकं वाचून? मला मे बी त्यासाठी ना जॅपनीज कल्चरमध्ये जन्म घ्यायला पाहिजे होता, कारण असं म्हणतात की ते लोक खूप जास्त आयुष्य जगतात. पण ठीक आहे, लेट्स सी. आपण बघू शकतो की कुठली अजून छान छान चांगली नॉन फिक्शनल पुस्तकं आहे जी तुम्हाला मी रिकमेंड करू शकते. बुक वर्ल्ड या FC रोडच्या बुकशॉपमध्ये येऊन मला हे 8 पुस्तकं दिसली आहेत की जे मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला जर तुमची लाईफ रिस्टार्ट करायची असेल तर या 8 पुस्तकांना तुम्ही वाचलंच पाहिजे. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट वन, द अल्टिमेट ChatGPT प्रॉम्प्ट बुक. ऑफकोर्स आपण ChatGPT तर आपण रोज वापरतो यार, पण प्रॉम्प्ट्स कुठले द्यायचे हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यासाठी हे पुस्तक ट्राय करा. तुम्हाला जर फोकस करायला अडचण होते, म्हणजे जर समजा तुम्ही एखादं पुस्तक वाचायला घेता किंवा कुठलंही काम करायला चालू करता पण लगेच फोनकडे लक्ष जातं, किंवा कुठलंही काम करताना माइंडमध्ये तुमच्या चालू असतं की यार दुसरी पण कामं शिल्लक आहेत, तर इनडिस्ट्रॅक्टेबल हे पुस्तक वाचा. जर तुम्ही खूप सारे गोल्स ठरवलेले आहेत पण त्याच्यावर काम करणं होत नाहीये, पहिली स्टेप काय घ्यावी तुम्हाला कळत नसेल, तर बिल्ड डोंट टॉक हे राज शमानीचं पुस्तक वाचा. त्यानंतर तुम्हाला आजची कामं उद्यावर टाकायची किंवा अशी लांबणीवर टाकायची सवय असेल, किंवा असं काही जरी केलं, किती जरी छंद असले, काही जरी बाहेर मित्रांमध्ये जरी फिरायला गेलं तरी मनामध्ये उदासीनता कंटिन्यू राहत असेल, तर डोपामाइन डिटॉक्स नावाचं पुस्तक वाचा. त्यानंतर योग्य निर्णय कसे घ्यायचे आणि घेतलेल्या निर्णयांना इम्प्लिमेंट कसं करायचं त्यासाठी हे पुस्तक वाचा, मास्टर युअर डिसिजन्स. त्यानंतर तुम्हाला या पुस्तकाविषयी तर म्हणजे मी काय सांगू, आपण याचं मराठी पुस्तक वाचलेलं आहे ऑलरेडी, द अल्मनॅक ऑफ नवल रविकांत. हे पण खूप खूप हेल्पफुल पुस्तक आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही तुमचा व्यवसाय शून्यापासून सुरुवात करत असाल तर 0 to 1 हे पुस्तक वाचा. आणि जर तुम्ही कुठलंही काम चालू केलं जर मध्येच सोडत असाल तर तुम्हाला हे पुस्तक वाचायची गरज आहे, फिनिश व्हॉट यू स्टार्ट. तुम्ही जर तुमच्या लो फेजमधून जात असाल किंवा तुमचे मित्रमैत्रिणी जात असतील तर ही पुस्तकं तुम्ही वाचलीच पाहिजेत. हो, आय डोंट नो ही पुस्तकं तुम्हाला किती हेल्पफुल ठरतील, पण ॲटलिस्ट तुम्हाला निगेटिव्हिटीपासून किंवा डिप्रेशनपासून तरी दूर ठेवतील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. त्यातलं पहिलं पुस्तक आहे, त्याचं नाव थोडं मोठं आहे, द थिंग्स यू कॅन सी ओनली व्हेन यू स्लो डाऊन. हो, जेव्हा तुमच्या आयुष्यात असं स्लो फेज चालू असेल, अपसेट वाटत असेल तर या पुस्तकाची सोबत तुम्हाला मिळालीच पाहिजे. प्रत्येक पेजवरती तुम्ही बघाल काही कोट्स आहेत, याचं मराठी व्हर्जन पण बाय द वे उपलब्ध आहे बरं का. तर या कोट्समुळे तुम्हाला टेम्पररी का होईना, तात्पुरतं का होईना, डेफिनेटली चांगलं वाटेल. त्यानंतर यू बिकम व्हॉट यू थिंक हे सुद्धा पुस्तक तुम्ही ट्राय करू शकता. लो फेजमध्ये काय होतं ना की आपण ओव्हर थिंकिंग करतो, झोप येत नसते, जेवण करू वाटत नसतं. सो तेव्हा तुमच्या विचारांवरती कंट्रोल असलं पाहिजे, बिकॉज तेच विचार तुमचं आयुष्य ड्राईव्ह करत असतात. त्यानंतर टायनी बुद्धा नावाप्रमाणेच पुस्तक सुद्धा फार टायनी आहे बरं का. हे बघा, असं एकदम अशी पुस्तकं हँडी असतात, तुम्ही बॅगमध्ये सुद्धा घेऊन फिरू शकता, मेट्रोमध्ये बसून वाचू शकता किंवा जमलं तर ऑफिसमध्ये सुद्धा. त्यानंतर काय होतं की लो फेजमध्ये ना आपल्याला स्वतःबद्दल पण खूप निगेटिव्ह वाटायला लागतं. स्पेसिफिकली मुलींना स्वतःच्या बॉडीवरती अनेक इश्यूज असतात, त्यांना मी लव्ह युअर बॉडी हे पुस्तक वाचायला सांगेन. हो, या पुस्तकामध्ये ना प्रत्येक पेजवर सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या बॉडीच्या प्रत्येक पार्टविषयी कसे ग्रेटफुल राहू शकता. जसे की आय लव्ह माय किडनीज हा एक पेज आहे, त्यानंतर आय लव्ह माय स्प्लीन आहे, हे इंग्रजी पुस्तक आहे, आय लव्ह माय टीथ. आणि ह्याच्या पॅरेग्राफच्या शेजारीने इथे तुम्हाला नोट्स काढायला सुद्धा जागा आहे. सो जेवढं तुम्हाला स्वतःबद्दल छान वाटेल तेवढं चांगलंच आहे, आणि मग तुम्ही स्वतःबद्दल चांगलं वाचायला चालू करू शकता. आणि याचा एक फायदा सांगू का काय आहे
आहे जो मला पर्सनली वाटतो की भलेही तुम्ही हे वाचल्यानंतर तुम्ही सोडून द्याल, पण हे जे नोट्स आहेत ना, तुम्ही तुमच्या नेक्स्ट लो फेजमध्ये सुद्धा वाचू शकता की अरे मी स्वतःबद्दल एवढा चांगला विचार करू शकते का. यासाठी हे पुस्तक तुम्ही ट्राय करा. त्यानंतर जर तुम्ही जेन झी असाल किंवा तुम्हाला जर जेन झीच्या लँग्वेजमध्ये गोष्टी समजत असतील तर द गीता फॉर जेन झी हे सुद्धा पुस्तक तुम्ही ट्राय करा. बिकॉज मी फ्रँकली स्पीकिंग मी भगवद्गीता मी ट्राय केलं होतं, पण मला तेवढं झेपलं नाही. म्हणून मला असं वाटतं की ओके, माझा ऐकू एवढाच आहे की मला हे समजेल. द गीता फॉर जेन झी हे सुद्धा पुस्तक तुम्ही इथे बुक वर्ल्डमध्ये येऊन वाचू शकता आणि विकत सुद्धा घेऊ शकता. आय एम शुअर इथे डिस्काउंट पण असेलच. आणि त्यानंतर या पुस्तकाबद्दल मी खूप ऐकलेलं आहे. मॅनिफेस्ट नावाचं हे पुस्तक मला स्वतःला वाचायचं आहे. 7 स्टेप्स टू लिव्हिंग युअर बेस्ट लाईफ. हाऊ बेस्ट इट इज तुम्हाला वाचल्याशिवाय कळणार नाही. आणि हे पुस्तक लास्ट बट नॉट द लिस्ट माझं पर्सनल फेवरेट आहे, द क्रिएटिव्ह ॲक्ट अ वे ऑफ बीइंग. हो, याचं पण मराठी पुस्तक मी ॲक्च्युली मराठी व्हर्जन वाचलेलं आहे. तर म्हणजे क्रिएटिव्ह असण्यासाठी तुम्हाला खूप काही ग्रेट गोष्टी करण्याची गरज नसते किंवा स्वतःमधला आर्टिस्टिकपणा व्यक्तिमत्व बाहेर काढण्यासाठी तुम्ही रोज उठून कुठलं तरी गाणंच म्हणलं पाहिजे, कुठलं तरी चित्रच पेंट केलं पाहिजे किंवा खूप काहीतरी छान लिहिलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये रुटीनमध्ये सुद्धा कसे क्रिएटिव्ह असू शकता हे तुम्हाला या पुस्तकात वाचल्यावर कळतं. म्हणजे ही सगळी पुस्तकं तुम्हाला स्वतःवरती कॉन्फिडन्स परत गेन करायला मदत करतील ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते. जर तुम्हाला हिंदी कविता किंवा गझल वाचायला आवडत असेल ना, तर मी तुम्हाला आज ही 1 2 3 6 बुक्स रिकमेंड करणार आहे. त्यातलं पहिलं हरिवंश राय बच्चन यांचंच आहे, मधु कलश. याच्याविषयी मी खूप ऐकलेलं आहे. यातल्या कविता खूप सुंदर आहेत, तुम्ही मस्ट ट्राय करा. त्यानंतर पुढचं आहे रुमीचं. येस, आपल्या सर्वांना माहीत आहे की रुमीचे कोट्स, रुमीच्या म्हणजे इंस्टाग्रामवर एवढ्या रील्स पाहिलेल्या आहेत आणि काय लाईक्स आणि व्ह्यूज येतात यार त्या सगळ्या कॉन्टेंटला. रुमीचं रूह ए कायनात हे सुद्धा पुस्तक तुम्ही ट्राय करू शकता. आय थिंक याचं इंग्लिश व्हर्जन पण आहे, बट आय स्टील प्रिफर द हिंदी व्हर्जन, कारण हिंदी लँग्वेजची ना अशी एक वेगळीच मजा आहे नाही का. त्यानंतर हे पण बच्चन यांचंच आहे, मधुबाला नावाचं आहे. येस, दोन्ही सेमच असतील, पण आय डोंट नो, मी या पुस्तकाबद्दल जास्त मला माहीत नाही, पण तुम्ही ट्राय करायला का नाही, एक्सपेरिमेंट तर केलंच पाहिजे, हे सुद्धा ट्राय करू शकता. त्यानंतर कुमार विश्वास यांचं फिर मेरी याद. हो, हा खूप सुंदर कविता संग्रह आहे. मला असं वाटतं की ज्याला हिंदी वाचायला चालू करायचं आहे आणि ज्यांना अशी गझल वगैरे अशी आवडत असेल ना, तर मस्तपैकी एखादं असं पुस्तक घ्यायचं, झाडाखाली बसून छान थंड हवेमध्ये या कविता वाचायच्या. यांची मजाच काहीतरी और आहे बरं का. त्यानंतर जॉन एलियाचं, मागच्या एका व्हिडिओमध्ये मी जॉन एलियाच्या दुसऱ्या पुस्तकाविषयी बोलले होते. आता तुम्ही लेकिन हे सुद्धा पुस्तक ट्राय करू शकता. याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या गझल आहेत. तर या जॉन एलियाच्या लेकिन या पुस्तकावरच्या या 2 लाईन मला खूप आवडल्या, ज्या मी तुम्हाला वाचून दाखवेन. हसने से कभी खुश नहीं होता है मेरा दिल, यहाँ मुझको हसाना भी रुलाने के लिए है. किती सुंदर लिहिलं आहे. आणि त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट, गुलजार यांचा खुशबू हा म्हणजे कविता संग्रह पण तुम्ही नक्की ट्राय करा. या सगळ्या म्हणजे मला असं वाटतं की खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याला फक्त आपली मातृभाषा सोडून इतर सुद्धा भाषा येतात, की ज्यामुळे आपण हे सुंदर सुंदर पुस्तकं आपण वाचू शकतो. या बुकशॉपमध्ये जर आपण अनेक चक्रा मारल्या, अनेक पुस्तकं पाहिले, पण या बुकशॉपच्या पाठीमागे नेमकं कोण आहेत? नरेंद्र चंदन. हॅलो, नमस्कार. रीडर्स डायस्टच्या ऑडियन्स समोर तुमचं स्वागत आहे सर. थँक्यू. तर आधी आम्हाला सांगा की हे बुक वर्ल्ड नावाचं जे बुकशॉप आहे त्याची सुरुवात कशी झाली? याच्या मागं काहीतरी हिस्ट्री असेल, स्टोरी असेल. आमच्या वडिलांचं ह्या जेपसी रोडला इन बिटवीन वैशाली रुपाली इथे एक छोटंसं रद्दीचं दुकान होतं. त्या काळी मी शाळेत शिकत होतो. रद्दीमधनं येणारी जी पुस्तकं होती तर दुकानी यायला लागल्यापासून मग ती विकायला सुरुवात केली, म्हणजे असं फुटपाथवर ठेवून वगैरे. तर तिथून मला इन्स्पायर मिळालं की आपण बुकशॉप करू. तर तिथून ते 10-15 वर्ष ते चालवलं. त्यानंतर गेली 30 वर्ष झाले एफसी रोड सागर आर्केड या बेसमेंटमध्ये मोठी जागा मिळाली, म्हणून तिथं आम्ही हे केलं, मोठं एस्टॅब्लिश केलं. बरं. आणि आता गेली 30-31 वर्ष झाले ह्या जागेत आम्ही पूर्णपणे एस्टॅब्लिश झालेलो आहोत. अरे वा. आमची स्पेशालिटी की लार्ज कलेक्शन बुकशॉप इन पुणे सध्याची परिस्थितीमध्ये, आणि तुम्हाला मागाल ते मिळावं एक्सेप्ट द एज्युकेशनल. ते पूर्वी ठेवत होतो, पण आता ते सगळं जमत नाही, त्यामुळे ते बंद केलं. पण आता जनरल सगळे सब्जेक्ट व्हॉट एव्हर यू नीड, आणि तुमची रिक्वायरमेंट जरी असेल तर बिलकुल आम्ही करतो. तुमची काही ऑर्डर असेल तर आम्ही ती व्हॉट्सॲपवर ॲक्सेप्ट करतो. आमचा नंबर आहे 9890324793.
ह्या नंबरवर तुम्ही आपलं नाव आडनाव आणि टाकून व्हॉट्सअपवर तुमची रिक्वायरमेंट फुलफिल करू शकता. मग आम्ही त्याला रिप्लाय देऊ. अवेलेबल असेल सांगू, नसेल तर अवेलेबिलिटी करून देऊ. आमची ती स्पेशालिटी पूर्वीपासून आहे. बरोबर बरोबर. तर मग आता या म्हणजे सध्याला असं आहे की लोकांना ना घरी बसून पुस्तकं मागवायची आहेत. अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथं पुस्तक ऑर्डर केलं की घरपोच मिळतं आपल्याला आणि एकदम सवलतीत मिळतं पुस्तक. तर अशा सिच्युएशनमध्ये एक एवढं मोठं बुकशॉप मेंटेन करणं तुमच्यासाठी चॅलेंजिंग सिच्युएशन असेल, तर तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता? आहे चॅलेंज तर खूप आहे. प्रेशराईज आहे, ऑलवेज प्रेशराईज असतो. कस्टमरला आम्ही घरपोच पाठवतो कुरिअरनी किंवा पोर्टर बिटरनी. लोकल असेल तर पोर्टर किंवा कुरिअरनी. त्यांची ऑर्डर जर का व्हॉट्सअपवर आली तर ते असेल तर त्यामुळे प्राईस जे आम्हाला पॉसिबल असेल ते 10% वगैरे डिस्काउंट आम्ही करून त्यांना घरपोच पाठवायची व्यवस्था करतो आम्ही. त्याचे जे काय चार्जेस असेल ते कुरिअर वगैरे ॲडिशनल लावावं लागतो. अगदीच. आणि लार्ज कलेक्शन म्हणजे खूप सगळ्या व्हरायटीची पुस्तकं तुम्ही म्हणजे थॉट पण तुम्ही नाही करू शकत. एकदा आलात, व्हिजिट दिली तर तुमच्या लक्षात येईल इकडे आमच्याकडे जवळजवळ 70,000 ते 80,000 टायटल्स आमच्याकडे आहेत दुकानामध्ये. एवढं कुठंच मिळत नाही, अवेलेबिलिटी होत नाही. तर ही सगळी पुस्तकं आम्ही स्वतः रेडी स्टॉकमध्ये ठेवून बिझनेस करतो. त्यामुळे कस्टमरचा फ्लो आमच्याकडं ऑलवेज आहे. बरोबर बरोबर. आणि आता हे 30-31 वर्ष झाले तुम्ही सांगितले की तेव्हापासून हे तुम्ही चालू केलं आहे. तर या 30 वर्षांमध्ये असा कधी कुठला म्हणजे क्षण आला होता का की जिथं तुम्हाला असं वाटलं की आता हे पुढे नेणं शक्य नाहीये, आणि तेव्हा तुम्ही काय विचार केलात? आधी आमच्या माइंडमध्ये होतं की सोडून द्यावं. जागा आपली असल्यामुळे आपण आता सध्या करतो आहोत. हां. इथं रेंट नाही, मला माझं स्वतःची जागा असल्यामुळे आपण करतोय. पण मधल्या काळात बिफोर कोविड, म्हणजे कोविड हा आमचा काही कन्सर्न नाही. कोविडच्या आधी आमचं प्लॅनिंग होतं शटडाऊन करावं, बस झालं आता नको. कारण खूप हेडेकचा बिझनेस आहे आणि खूप कॉम्पिटिशन आहे, खूप प्रेशर आहे आणि ऑलवेज सगळ्यांना रिप्लाय द्यावा लागतो, सगळ्यांना फेस करावा लागतो. डिस्काउंट हा विषय असतोच. पण आम्ही एवढी सगळ्यांना चॉईस मिळावी, कस्टमरला प्रत्येक प्रकारची चॉईस, म्हणजे एक घ्यायला आलं तर त्यांना असं वाटतं की हे पण घेऊ ते पण घेऊ. इतकी व्हरायटी ठेवून आम्ही बिझनेस करतो सगळ्याच प्रकारची. त्यामुळे कस्टमर एक अट्रॅक्ट. आणि मधल्या काळात आमचा विषय होता की शटडाऊन करू, पण योगायोगाने आम्ही शटडाऊनच्या प्लॅनिंगमध्ये 80% सक्सेस पण झालो होतो. लास्ट मोमेंटच्या शेवटच्या 10 दिवसापूर्वी कोविड चालू झाला आणि कोविड चालू झाल्यानंतर परत नंतर काय करावा हा प्रश्न सगळ्यांनाच होता, अख्ख्या जगभर होता. त्यामुळे आम्ही परत शेड्यूल परत केलं आणि त्यावेळेस माझा मुलगा सुद्धा मला हाताखाली आला. त्यामुळे आता इथं आम्ही सध्या ह्या जागेत बुकशॉप प्लस शेजारी आम्ही ज्वेलरी शॉप उघडलं होतं, जे आता शिफ्ट केलं मागच्या महिन्यात ग्राउंड फ्लोअरला. हे आमचं शॉप बेसमेंटला आहे. तर ज्वेलरी शॉप सुद्धा आम्ही फुल फ्लॅशमध्ये करतो आहोत, म्हणजे मास व्हरायटी ठेवून. प्लस हे बुकशॉप ॲज इट इज आता ते एक्सपांड करतो आहोत, आता मोठं करतोय. म्हणजे आता आहे त्या जागेपेक्षा मोठ्या जागेत तिथंच शेजारी आमची जी जागा होती त्याच्यामध्ये एक्सपांड करून मोठं करतोय. आणि त्याला डिस्प्ले नव्या फॉर्मेशनमध्ये नवी डिस्प्ले वगैरे प्रॉपरली बघता यावं ह्या पद्धतीने प्लॅनिंग चालू आहे. पण 15-20 दिवसात ते इम्प्लिमेंट होऊन जाईल. नक्कीच नक्कीच. मला वाटतं तोपर्यंत आपला व्हिडिओ हा आलेला असेल, जेव्हा एडिट वगैरे करून अपलोड होईल तोपर्यंत तुमचं ते चालू असेल. असं 15-20 दिवसाचा टाइम लागणार आहे. ऑलरेडी सगळ्या प्रोसेसमध्ये आहे, पण ते होईल. पण व्यवस्थित होईल, छान होईल असं माझी मत आहे. लोकांना हवं ते. सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच तुमच्यासोबत. आणि म्हणजे मला खूप मनापासून आदर वाटतो त्या सर्वांसाठी की जे एवढ्या म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन मधून सुद्धा त्यांनी तुम्ही पुस्तकाचं हे दुकान एवढं तुम्ही चालवलंय. आणि त्याच्यामुळे मला सुद्धा म्हणजे मी इतक्या वेळा FC रोडवरून गेलेली आहे, पण कधी माझं लक्षच नाही गेलं इकडे की अरे इथे बुकशॉप सुद्धा आहे. आणि तुमच्यामुळे मला इथे येऊन म्हणजे हा शूट करण्याचा एक्सपिरियन्स तर खूप भारी होता, पण मला इथे अनेक नवीन नवीन पुस्तकं बघायला मिळाली. तर आता हे इथे जेवढी पण लोक येतात तर मला म्हणजे आय एम शुअर इथे रिपीट येणारे सुद्धा अनेक तुमचे कस्टमर्स असतील. गेली 30 वर्ष झाले भरपूर रिपीटेड कस्टमर आहे. आमचा शॉप फर्स्ट एंट्री डिफिकल्ट आहे. आमचं स्टोर FC रोडला सागर आर्केड नावाच्या बिल्डिंगमध्ये अपोजिट टू वेस्ट साईड नियर गुडलक चौक ह्याच्या बेसमेंटला आहे. तुम्हाला फर्स्ट टाइम दिसत नाही शॉप, पण खाली आल्यानंतर तुम्ही वन्स फर्स्ट विजिट दिली तर तुम्हाला हवं त्या प्रकारे हवं तेवढ्या चॉईसची पुस्तकं मिळतात. हे लोकांना एकदा कळलं की मग रिपीटेड येत. बरोबर बरोबर बरोबर. हे आलेले कस्टमरला बी सांगतील. बरोबर ना? बरोबर. फर्स्ट एंट्री डिफिकल्ट है ना? पता नहीं चलता है इधर है, बट definitely once you come here you come again and again. He has the best collection. Thank you. Like things you don't find anywhere else you will find here. Thank you.
वाव, थँक्यू. येस, सो असे म्हणजे अशा सुंदर सुंदर कथा या बुकशॉपमध्ये दडलेल्या आहेत आणि तुम्ही एकदा प्लीज एकदा FC रोडला आल्यानंतर जेव्हा जिथं तुम्ही येऊन असे म्हणजे माइंडलेस शॉपिंग करतात तुम्ही, तसं इथे येऊन माइंडलेस बुक शॉपिंग सुद्धा करा. तुम्हाला हवं ते पुस्तक इथं आपल्याला नरेंद्र सर आणून देतील याची मला गॅरंटी आहे. आणि सर एक शेवटचा प्रश्न की आजच्या जनरेशनमध्ये की जिथे फोन वगैरे वापरणं एवढं म्हणजे ऑब्व्हियस झालेलं आहे, प्रत्येक जण स्क्रीनमध्ये एवढा गुंतलेला आहे की त्याला असं हे बुकशॉप किंवा अशी पुस्तकं कशी हेल्पफुल ठरू शकतात आणि काय त्यांनी या सगळ्यातून घेतलं पाहिजे? प्रत्येकाची चॉईस आहे. आता ते काय घेतलं पाहिजे हे त्यांचा लुकआउट असतो, पण मी सगळी व्हरायटी ठेवायचा प्रयत्न करतो. त्यांना जे हवं असं आम्हाला लक्षात येतं की आता इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्सने आम्ही त्याप्रमाणे पुस्तक अवेलेबिलिटी ठेवतो बरोबर. आणि त्यांना जे हवं ते मिळतं. त्यामुळे कस्टमर रिपीटेड येतात किंवा त्यांची रिक्वायरमेंट पाठवतात. असेल नसेल तरी अरेंज करून देतो आम्ही. बरोबर बरोबर तर नक्की तुम्ही या, एकदा वन्स ए विजिट, फर्स्ट टाइम एक विजिट नक्की करा, तुम्हाला आवडेल. आणि काही असेल तुमचं सजेशन तर ऑल्सो वेलकम आहे. येस, ठीक. थँक्यू. थँक्यू. सो कुठल्याही बुकशॉपमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे पुस्तकं तर भेटतातच, पण मला या बुक वर्ल्ड या बुकशॉपची खासियत मला काय वाटली माहिती आहे का, की इथे पुस्तकांसोबतच शांतता तर आहेच विकत घेण्यासाठी, पण त्यासोबतच माझी फेवरेट गोष्ट ते म्हणजे इथे खूप छान छान आणि सुंदर पोस्ट कार्ड्स आहेत. एकापेक्षा एक वरचढ असे हे पोस्ट कार्ड्स आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला इथे बुकमार्क हे सुद्धा मिळतील. खूप मस्त आणि क्यूट आहेत माहिती का एकदम. आणि त्यासोबतच मला आवडलेलं हे गेम ऑफ थ्रोनचं सुद्धा पोस्ट कार्ड आहे. म्हणजे ज्यांना गेम ऑफ थ्रोन्स आवडतं त्यांना माहितीच असेल आपण ह्या कॅरेक्टरला किती हेट केलेलं आहे. जॉफ्री. त्यानंतर यासोबतच इथे फ्रिज मॅग, हो हे पोलोराइड पोस्टर्स पण आहेत. हे वाव, सी धुरंधरचं पण आहे. कसलं भारी राव. मला आठवते लहानपणी ना असे अनेक पोस्टकार्ड्स आपण असे पोलोराइड जमा केलेले आहेत आणि आय एम शुअर मला माहिती आहे यातलं मी कुठलं घेऊन जाणार आहे आता. या पोलोराइड सोबतच इथे फ्रिज मॅग्नेट सुद्धा आहेत. इथे फ्रिज मॅग्नेट सुद्धा आहेत. नारुटो ही मला माझी व्हिडिओ एडिटर रिचा घेऊन देणार आहे म्हणे, बघूया देते का खरंच घेऊन. ह्या फ्रिज मॅग्नेट सोबतच इथे तुम्ही बघाल की मॅग्नेटिक बुकमार्क सुद्धा आहेत. वाव, काय म्हणजे तुम्ही म्हणाल ते आहे यार इथे. आणि यासोबतच हे आर्ट्स पण आहेत. याला काय म्हणतात सर? आर्ट पोस्टर्स. येस, तर हे आर्ट पोस्टर्स आहेत. तुम्ही बघाल एकापेक्षा एक वरचढ आहेत. मला असं वाटतं की आपल्या कलेक्शनमध्ये अशी सुंदर सुंदर अमूल्य गोष्टी असल्या पाहिजेत. तर येस, तर तुम्ही इथे पुस्तक विकत घ्यायला तरी याच, पण त्यापेक्षा मी असं सांगेन की या सगळ्या रेअरेस्ट ऑफ द रेअर गोष्टी आहेत, तुम्हाला इतर कुठल्या बुकशॉपमध्ये मिळणार नाहीत. आणि हो, हे स्टिकर्स सुद्धा मी विसरले, हे स्टिकर्स सुद्धा आहेत आणि मी सुद्धा यातलं असं सगळंच घरी घेऊन जाणार आहे बरं का मी. तर येस, सो थँक्यू सो मच. इथे तुम्ही आम्हाला खूप सुंदर अनुभव दिला पुस्तकं विकत घेण्याचा आणि त्यासोबतच एवढे छान सुंदर काय म्हणतात स्टोरीज आपण इथे ऐकल्या. तर ॲमेझॉनवर पुस्तकं खरेदी करणाऱ्या लोकांना हा इथं बुकशॉपमध्ये येऊन पुस्तकं विकत घेण्याचा एक्सपिरियन्स अतिशय नवखा असणार आहे. तुम्ही रिलेटच नाही करू शकत की किती छान आणि सुंदर वाटतंय मला इथे.